तुला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीची भीती वाटते? बेसिकली रॅपिड नाही होऊ शकत आणि हा शॉर्टमध्ये एका कुठल्या तरी गोष्टीची प्रत्येकाला कुठेतरी आतून एक भीती कसली तरी असते. मी कोणाला दुखवत नाही, मी कधीच कोणाला, मी खूप प्रयत्न करतो. अगदी म्हणजे कुणीही आलं ना, भले रात्री 12, 1, 2, 3 किती पण वाजता त्यांना फोटो काढायचा आहे, तर मी त्यांना अगदी, कारण आत्ताचं जी गोष्ट त्यांना माझ्याकडनं अपेक्षित असते ते एक सेल्फीची, मी ती हे करतो. पण कदाचित मला कधी कधी देता येत नाही. सो खरंच सांगतो, मग मनापासून सांगतो तुम्हाला डॉक्टर, की ते समजा धावपळीत असेल आणि एखादा म्हणाला अरे मला सेल्फी हवा आहे, सो मी त्यांना सांगतो प्लीज आत्ता नको ना, मला वेळ नाही, आपण भेटू परत. पण नंतर काय होतं, गेल्यानंतर ना जाईपर्यंत ना ती भीती डोक्यात राहते, अरे तो माणूस आपल्याबद्दल काय म्हणत असेल, आपल्याला त्यांना 2 सेकंद सुद्धा देता नाही आलं. मग कधी कधी डॉक्टर तुम्हाला सांगू, मी फिरून सुद्धा येतो, घे पटकन फोटो काढ, मला निघू दे. सो ती भीती खूप विचित्र आहे, खरंच सांगतो तुम्हाला. आणि माझे बरेचसे जे कलाकार मित्र जे आहेत ना, सो त्यांना सुद्धा ती भीती वाटत असेल. त्याला काय वाटेल, एक्झॅक्ट की ते आपल्याला एवढा ते मोठा मान देत आहेत, आपला बहुमान करतात, की कोणाबरोबर फोटो काढणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि समजा ते आपल्याला तो मान देत आहेत आणि आपण तो समजा अवेरल्यापेक्षा ते प्रेम आत्ता नको, मी नंतर ऍक्सेप्ट करतो अशात असेल. सो कधी विचार करतो ते 2 सेकंद असतात, कशाला, मग परत फिरून येतो मी, त्यासाठी माझे 5-10 मिनिटं जातात. पण ती एक मनात भीती असते की त्या माणसाला माझ्याबद्दल वाईट वाटतं का म्हणे. तुझी अशी एक सवय जी तुला बदलायची आहे? मला साखर कमी करायची आहे, सिरियसली. मला बरेच जण म्हणतात, पण मला ही सवय बदलायची आहे साखर. तसं मी लवकर उठणारा माणूस आहे, मी खूप पर्टिक्युलर आहे. बाकी चांगल्या आहेत सवयी सगळ्या. हां, मी लिटरली म्हणजे फार हे नाही. मग शुगर फ्री घ्यायचं नाही, मी सगळं ट्राय केलं डॉक्टर, मी सिरियसली सगळं ट्राय केलं. मी शुगर फ्री म्हणजे जे ब्रँड्स ट्राय केलं, पण जी साखरेला जी गोडी आहे ना, ती कशालाच नाही आहे, कारण ती ॲडिक्टिव्ह आहे. हा, लिटरली असो ना, पण काही असो, शेवटी गोडी ती साखरेची. बॉलिवूडच्या कुठल्या अभिनेत्रीबरोबर काम करायला आवडेल? नाही, असं काही सांगता येणार नाही, पण ज्यांच्याबरोबर काम करायला मिळालं ना, खरंच सांगतो मी खूप लकी आहे. कारण मग कृती सॅनन असो किंवा काजोल मॅम असो, हे दोघी खूप छान आहेत. नाही, कोणाबरोबर आवडेल करायला, म्हणून म्हटलं की तेच की त्यांच्यावर हे याच्यामुळे लक्षात येतं की बॉलिवूड इंडस्ट्री सुद्धा किती प्रतिभावान आहे, किती चांगली आहे त्याच्या ह्याच्यात. सो त्यामुळे कोणाही बरोबर काम करायला नक्कीच आवडेल. एक होतं अगोदर की वाटायचं मला, पूजा भट्ट माहिती आहे? हो. हां, सो मला त्यांच्यावर काम करायला आवडलं असतं, कारण मला अगोदर खूप आवडायच्या त्या. पण आता नाही करत. नाही, हां, त्या काम करत नो डाऊट. पण एक सांगतो की अगोदर आपल्याला वाटतं इमेज होती. हां, सो मला त्यांचे जे काही दिल है के मानता ही, त्याच्यामधला त्यांचा जो काही गोडवा होता वगैरे ना, अमेझिंग. नाईस. असं तुझं एक सिक्रेट जे कोणालाच माहित नाहीये? मग सांगितलं तर सिक्रेट काय राहणार ते आता सांगायचं ना ऑन कॅमेरा. म्हणून सिक्रेट काय राहणार? सिक्रेट नाही, असं काय नाही. मी सिक्रेट असं खरंच काही नाही आहे, खरंच काही सिक्रेट्स नाही. आय एम लिटरली लाईक ओपन बुक. मी कुठे जातो, काय जातो, कसं आहे सगळ्याला माहिती आहे. इनफॅक्ट मी लपून छपूनचा कुठे जात नाही. बऱ्याच वेळा मी मास्क घालून असतो, तो फक्त लोकांपासून लपण्यासाठी नसतो, पोल्युशन. हां, मला आता लक्षात आलं की थोडं स्वतःला, आपलं सकाळी बोलणं झालं ते की मी केअर घेत नाही. सो त्यामुळे मी बिंदास फिरतो, मी बाईकवर बिंदास फिरतो, मी कोणाच्याही घरात बिंदास जातो. मला वाटलं मी ट्रॅव्हलिंगमध्ये आणि मला चहा प्यायचा असेल तर मी बिंदास कोणाच्याही घरात जातो. मला 1 कप माऊली, मला 1 कप चहा द्यावाच, दॅट्स इट. सो त्यामुळे कुठल्याच गोष्टी सिक्रेट अशा राहतच नाहीत. गुड, थँक्यू फॉर दिस रॅपिड फायर. दिस वॉज नॉट रिअली रॅपिड, पण एक्झॅक्ट छान झालं. हां, रॅपिड नव्हतं, पण क्वेश्चन वेर नाईस. गुड, थँक्यू सो मच. आय हॅव टू से थँक्स. थँक्यू सो मच. खूप धन्यवाद. आज वेळ काढून सर्व काहीला वेळ दिला आणि सर्व काही सांगितलं त्याबद्दल खूप धन्यवाद. मला सुद्धा तुम्ही इथे बोलून खरंच मी खूप आभार मानतो. ॲक्च्युली मला तसं नाही बोलता येत, पण कधी काही मनातल्या गोष्टी असतात ना, त्या अशाच ह्याच्यामधनं बाहेर पडतात. फक्त एवढंच सांगतो की चांगलं वाटून घ्या, काही चुकलं असेल तर अगदी मनापासून माफ करा, बस तुमचंच आहे मी. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.